तर नमस्कार शेतकरी मंडळी, मी शुभम आणि स्वागत करतो तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, मी सध्या आलेलो आहे आपल्या कोल्हापूरमधील इचलकरंजी या भागामध्ये एका छोट्याशा प्लॉटवरती. छोटासा म्हणण्यापेक्षा 1 एकराचा हा शिमला मिरचीचा प्लॉट आहे आणि या प्लॉटमध्ये मी आज 1 महिन्यानंतर पाहणी करण्यासाठी आलो होतो. गेल्या वेळेस 4 तारखेला मी इथे आलो होतो. आज 7 तारीख आहे पुढच्या महिन्यातली. करेक्ट 1 महिन्याच्या अंतरामध्ये मी हा प्लॉट पाहण्यासाठी इथे आलो होतो. याच्यामध्ये एकदम तुफान अशी सेटिंग झालेली आहे. अगदी काही ठिकाणी फांद्या मोडतील एवढा माल या प्लॉटमध्ये सध्या इथे आपल्याला दिसतो आहे. तर शेतकऱ्यांशी थोडीशी चर्चा करूया. कशा पद्धतीनं त्यांनी प्लॉट चांगली मेहनत घेऊन कशा पद्धतीनं प्लॉट हा डेव्हलप केला, त्यांच्याशी थोडीशी चर्चा करून आपण पूर्णपणे माहिती घेऊया. तर नमस्कार. नमस्ते. तुमचं नाव सांगा पूर्ण. माझं नाव विजय जावीर, राहणार जंगमवाडी, इंचलकरंजी जवळ आहे. इचलकरंजी. इंचलकरंजी. ओके. तर तुम्ही माझ्याकडे सुरुवातीला शेड्यूल कसं चालू केलं होतं? मिरची लावायचं थोडक्यात जे उद्देश होता तुमचा? मिरची लावायचं मी प्रयत्नात होतो. मग 10 गुंठ माझा जरासं पहिला हेतू होता. हा. नंतर ना हा शुभम ॲग्रोचा जो व्हिडिओ आहे मी कंटिन्यू पाहत होतो. हा. आणि त्यानंतर पाहता पाहता मला असं आढळून आलं की बाबा आपण 10 गुंठ करण्यापेक्षा ह्यांच्या म्हणजे मार्गदर्शन चांगलं आहे आणि त्यांची झाडाची कॅपॅसिटी टिकवण्याची क्षमता भरपूर आहे. म्हणजे 5-6 महिन्यात आपलं कुठंतरी एक जर रेट सापडला आपलं पैसे होऊन जातील, ह्या हिशोबाने मी 10 गुंठ सोडून 1 एकर करायचा निर्णय घेतला. तर आता जे मिरची आहे, आपल्या मिरचीला दिवस किती झाले आहेत टोटल? आता दिवस आतापर्यंत म्हणजे एक 2.5-3 महिने झाले. त्यात 2 अडीच तोडा महिने. तुटलेला आहे. 2.5 महिने झाले. साधारण पट्टी जी आली मिरचीची सुरुवातीच्याच तोड्याची, 2 तोड्यांची, ती साधारण किती आली? साधारण तरी पण पट्टी म्हटलं तर एक 80-90 हजार पर्यंत आलेले आहे. 80-90 हजार 2.5 महिन्यामध्ये पहिली पट्टी पहिली आलेली पट्टी आहे आलेली प्लॉटची. ठीक आहे. आणि खर्च याच्या अगोदर मला जे वाटतं, ते जे खर्च जो आला साधारण, जे औषधं तुम्ही वापरत होता, मी जी सजेस्ट करतो औषधं, ती पूर्ण ग्रीन क्रॉप इंडियाची मी औषधं सजेस्ट करतो, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा पूर्णपणे हा फायदा आहे. कोणत्याही कंपनीची जाहिरात किंवा या त्या गोष्टी करण्यापेक्षा जो रिझल्ट आहे, तो रिझल्ट जर आपण शेतकऱ्यांना दिला तर 100% शेतकरी हे पूर्णपणे यशस्वी होऊ शकतात. तर तुम्ही जे औषधं वापरली, जे काही मटेरियल आपण वापरली इथे प्लॉटमध्ये, त्याचा रिझल्ट तुम्हाला कसा वाटला? परत आपण म्हणजे सांगायला शब्द नाहीत अशी औषधं आहेत ते. हा. एवढा रिझल्ट आणि पानात एवढी क्वालिटी आणि चकाकी आणि जे शायनिंग आहे फळांचं, ते खतरनाक म्हणजे खतरनाक आहे. दुसऱ्या कुठल्याही औषधांनी केमिकलने येऊ शकत नाही. येऊ शकत नाही. नाही येऊ शकत नाही. असं. थोडक्यात इथे आसपास सुद्धा आपल्या आसपास प्लॉट आहेत बरेच ठिकाणी. बरेच जण तुम्हाला सुरुवातीला म्हटले होते की अशा पद्धतीने प्लॉट नाही येणार किंवा 2 महिने 3 महिने चालतात जास्तीत जास्त प्लॉट. हो. तर तुम्हाला सध्या काय वाटतं की प्लॉट किती महिने चालेल आपला? सध्या नाही असं सांगू शकणार नाही की बाबा मला 6 महिन्यात थांबल 8 महिन्यात थांबल असं नाही. कंटिन्यू मला वाटतं वर्षभर कंटिन्यू 100% चालेल. असं चालेल. ग्रीनरी अशी पानाची कॅनोपी म्हणा जबरदस्त आहे. काय सांगू शकत नाही. असं खतरनाक. आता मार्केटला जो माल जातोय तो बाकीच्यांचा आणि आपला, त्याच्यामध्ये डिफरन्स त्यांच्यापेक्षा 10 रुपये एक्स्ट्रा मिळतातच. 100% मिळतात. आणि तिथं दलालचा आमचा एवढा फोन यायला आहे. आमचा माल नसताना ही दलाल इथं आमच्यापाशी येऊन सांगतात की बाबा तुमचा आम्हाला माल पाठवा, आम्ही 10 रुपये एक्स्ट्रा देऊ बाजारभावापेक्षा. हे पण असं कंडिशन आहे. म्हणजे मालाला जी क्वालिटी आहे आपल्या, ती एकदम खतरनाक क्वालिटी आहे. खतरनाक. खूप चांगल्या पद्धतीनं क्वालिटी आहे मालाला इथे. तर शेतकरी मंडळी, हे तुम्ही पाहू शकताय, एकच फांदी आहे ही झाडाची. एका फांदीला जर फळ मोजायचं झालं साधारण एका फांदीचं, तर तिथे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9, टोटली 9 याला फळं आहेत. एका फांदीला 9 फळं आहेत एका झाडाच्या. हा माल जर साईज घेतला, फुगला, तर साधारणपणे अर्धा ते पाऊण किलो पर्यंत तरी कमीत कमी भरतोच. आणि झाडाला भरपूर फांदे असतात आणि प्रत्येक झाडाला जर 1 किलोने जरी तोडा तुटला तरी खूप चांगल्या पद्धतीनं ऍव्हरेज इथे निघू शकतं. आता सध्या जे प्लॉटमध्ये माल आहे, किती वाटतोय तोडा? लोड किती आहे माल सध्या झाडांना? कमीत कमी 10-15 टनाच्या वर असेल. 15 टनाच्या वरती सध्या माल 1 एकरामध्ये सध्या झाडाला बरोबर 35-45 फळ आहे. फळ आहेत. 35-40 फळ सध्या या झाडांना आपल्याला इथे पाहायला मिळते. तर चला मंडळी, भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीशीर व्हिडिओ सोबत. धन्यवाद. ओके.